तुमच्या कारचं, तुमच्या घराचं किंवा अगदी तुमच्या शरीराचं सुद्धा एक डिजिटल कॉपी जगात कुठेतरी अस्तित्वात असू शकते. हो, हे खरं आहे. आजच्या शब्दटेकमध्ये बोलूया डिजिटल ट्विन बद्दल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात शब्दटेक ही मालिका. डिजिटल ट्विन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. डिजिटल ट्विन म्हणजे एखाद्या फिजिकल ऑब्जेक्ट, मशीन, प्रोसेस किंवा सिस्टमचं एक व्हर्च्युअल डिजिटल रेप्लिका. पण लक्षात घ्या, हा फक्त एक 3D मॉडेल किंवा पिक्चर नाही. हा एक असा डिजिटल अवतार आहे जो त्याच्या रिअल वर्ल्ड ट्विन सोबत सतत जोडलेला असतो आणि रिअल टाइम डेटाच्या आधारे अपडेट होत असतो. म्हणजे एक उदाहरण घेऊया. एक जेट इंजिन, जी एव्हिएशन सारख्या कंपन्या प्रत्येक जेट इंजिनचा एक डिजिटल ट्विन तयार करतात. त्या इंजिनवर बसवलेले सेन्सर सतत टेम्परेचर, प्रेशर, व्हायब्रेशन, फ्युएल कन्झम्पशन असा डेटा कलेक्ट करतात आणि तो डेटा त्या इंजिनच्या डिजिटल ट्विनला पाठवला जातो. आता गंमत अशी आहे, जेव्हा प्रत्यक्ष इंजिन आकाशात उडत असतं तेव्हा त्याचा डिजिटल ट्विन जमिनीवर एखाद्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अगदी त्याच वेळी त्याच परिस्थितीत जगत असतो. इंजिनमध्ये जर काही बदल झाला तर तो बदल लगेच डिजिटल ट्विनमध्ये दिसतो. आणि आता प्रश्न येतो की हे फक्त इंडस्ट्रियल मशीन पुरतंच मर्यादित आहे का? नाही. डिजिटल ट्विन कॉन्सेप्ट आता खूप व्यापक झालेला आहे. स्मार्ट सिटीजमध्ये संपूर्ण शहराचा डिजिटल ट्विन तयार केला जातो, ज्यामध्ये ट्रॅफिक, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी ग्रीड अशा सगळ्या गोष्टीचं सिम्युलेशन करता येतं. हेल्थ केअरमध्ये एखाद्या पेशंटच्या हार्टचा डिजिटल ट्विन तयार करून डॉक्टर्स त्याच्यावर वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन टेस्ट करू शकतात ॲक्च्युअल सर्जरी करण्याआधी. अगदी फॉर्म्युला 1 रेसिंगमध्ये सुद्धा प्रत्येक कारचा डिजिटल ट्विन असतो, जो रेसच्या आधी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी टेस्ट करण्यासाठी वापरला जातो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल ट्विन म्हणजे कुठल्याही फिजिकल एंटिटीचं असं व्हर्च्युअल मिरर जे त्याच्यासोबत रिअल टाईममध्ये डेटा शेअर करतं आणि त्यामुळे आपल्याला त्या एंटिटीबद्दल खोल इन्साईट मिळतात, प्रत्यक्षात काहीही न करता. जर एखादी गोष्ट प्रत्यक्षातच आहे तर तिचा डिजिटल ट्विन बनवण्याची गरज काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला हे समजून घेऊया. पहिलं कारण आहे प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये मोठं मशीन आहे आणि ते अचानक बंद पडलं तर त्याचा प्रोडक्शनवर मोठा परिणाम होतो आणि खूप नुकसान होऊ शकतं. पण जर त्या मशीनचा एक डिजिटल ट्विन असेल तर सेन्सरकडून येणाऱ्या डेटाच्या आधारे आपण आधीच ओळखू शकतो मशीनचा एखादा पार्ट लवकर खराब होणार आहे. म्हणजेच मशीन बंद पडण्याआधीच आपण त्याची दुरुस्ती करू शकतो. दुसरं कारण आहे रिस्क फ्री एक्सपेरिमेंटेशन. समजा तुम्हाला एखाद्या नवीन प्रोडक्टचं डिझाईन टेस्ट करायचं आहे, पण ॲक्च्युअल प्रोटोटाईप बनवणं खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे. अशा वेळी डिजिटल ट्विनवर तुम्ही वेगवेगळे सिनारिओ टेस्ट करू शकता, जसं की तापमान वाढलं तर काय होईल, लोड वाढला तर काय होईल, आणि तेही कुठल्याही प्रत्यक्ष धोका न पत्करता. तिसरं कारण आहे कॉस्ट आणि टाईमची बचत. बोईंग सारखे जे मोठे एअरक्राफ्ट आहेत त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डिजिटल ट्विनचा वापर करून नवीन विमान डिझाईन आणि व्हर्च्युअल टेस्टिंग करतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष टेस्टिंगवर होणारा कोट्यावधीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. चौथं कारण आहे बेटर डिसिजन मेकिंग. समजा एखाद्या स्मार्ट सिटीमध्ये नवीन फ्लायओव्हर बांधायचा आहे, त्याआधी सिटीच्या डिजिटल ट्विनवर हे सिम्युलेट केले जाऊ शकते की या फ्लायओव्हरमुळे ट्रॅफिक पॅटर्न कसा बदलेल, पॉल्युशनवर काय परिणाम होईल. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम करण्याआधीच योग्य निर्णय घेता येतो. आणि पाचवं कारण आहे कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. डिजिटल ट्विनमुळे एखाद्या प्रोडक्ट किंवा प्रोसेसचा संपूर्ण लाईफ सायकल म्हणजे डिझाईनपासून ते रिटायरमेंटपर्यंत सतत ट्रॅक करता येतो. त्यातून शिकून पुढच्या व्हर्जनमध्ये सुधारणा करता येते. थोडक्यात डिजिटल ट्विनमुळे आपण प्रॉब्लेम्स होण्याची वाट न बघता त्या आधीच ओळखून त्या टाळू शकतो. मागे नेमकी कुठली टेक्नॉलॉजी काम करते, डिजिटल ट्विन कसे काम करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुख्य टप्प्यांमधून जावं लागेल. सेन्स, सिम्युलेट
आणि ॲक्ट. चला तिन्ही टप्पे बघूया. पहिला टप्पा आहे सेन्स, म्हणजे डेटा कलेक्शन. यासाठी वापरले जातात IoT सेन्सर. हे सेन्सर्स फिजिकल ऑब्जेक्टवर बसवले असतात. ते सतत डेटा कलेक्ट करतात, जसं की टेम्परेचर, स्पीड, प्रेशर, लोकेशन किंवा युजर पॅटर्न. उदाहरणार्थ एका विंड टर्बाईनवर बसवलेले सेन्सर वाऱ्याचा वेग, ब्लेडची रोटेशन स्पीड आणि वातावरणातील बदल सतत मोजत असतात. हा डेटा मग क्लाउड किंवा एखाद्या सेंट्रल प्लॅटफॉर्मवर पाठवला जातो. इथे मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेस केला जातो. यासाठी IoT प्लॅटफॉर्म्स, डेटा पाईपलाईन्स आणि स्टोरेज सिस्टीम वापरले जातात. तिसरा टप्पा येतो सिम्युलेट, म्हणजेच मॉडेलिंग आणि ॲनालिसिस. इथे खरी जादू घडते. मशीन लर्निंग आणि AI अल्गोरिदम वापरून हा डेटा विश्लेषण केला जातो, ॲनालाइज केला जातो आणि त्या फिजिकल ऑब्जेक्टच्या बिहेवियरचं एक अचूक व्हर्च्युअल मॉडेल तयार केलं जातं. हे मॉडेल फक्त सध्याची स्थिती दाखवत नाही, तर भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज देखील बांधतं. यानंतर येतं ॲक्ट, म्हणजे इन्साईट आणि ॲक्शन. या ॲनालिसिसमधून जे इन्साईट मिळतात ते इंजिनियर्स, ऑपरेटर्स किंवा अगदी ऑटोमेटेड सिस्टीम्सला पाठवले जातात. उदाहरणार्थ जर विंड टर्बाईनच्या डिजिटल ट्विनला असं दिसलं की एखादा पार्ट लवकरच फेल होऊ शकतो, तर लगेच एक अलर्ट पाठवला जातो आणि मेंटेनन्स टीम आधीच त्यावर काम सुरू करते. आणि हे सगळं एका लूपमध्ये सतत सुरू असतं. रिअल ऑब्जेक्ट करून डेटा येतो, डिजिटल ट्विन त्याचं विश्लेषण करते आणि त्यातून मिळालेलं इन्साईट परत रिअल ऑब्जेक्टकडे किंवा त्याच्या ऑपरेटर्सकडे पाठवले जातात. यालाच म्हणतात एक क्लोज लूप फीडबॅक सिस्टीम. म्हणजेच थोडक्यात सेन्सर डेटा गोळा करतात, क्लाउड आणि AIचे विश्लेषण करतात आणि त्यातून मिळालेले इन्साईट परत प्रत्यक्ष जगात वापरले जातात. डिजिटल ट्विन तुम्हाला सिम्युलेशन सारखं वाटतंय का? डिजिटल ट्विन आणि सिम्युलेशन सारखंच आहे का? हा प्रश्न खूप जणांना पडतो, कारण डिजिटल ट्विन आणि सिम्युलेशन दोन्हीही व्हर्च्युअल मॉडेल्स असतात. त्यातला फरक समजून घेण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यातलं एक उदाहरण घेऊया, गुगल मॅप्स. समजा उद्या सकाळी तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. आज रात्री तुम्ही गुगल मॅप उघडून बघता घरापासून ऑफिसपर्यंत जायला किती वेळ लागेल. मॅप्स तुम्हाला सांगतो की साधारण 40 मिनिटं. हे झालं एक सिम्युलेशन. हा अंदाज त्या क्षणीच्या ठराविक डेटावर आधारित. रस्त्याचं अंतर, साधारण ट्रॅफिक पॅटर्न यावरून काढलेला तो अंदाज असतो. एकदा हे उत्तर मिळालं की त्याचा उपयोग संपला. पण जेव्हा सकाळी तुम्ही प्रत्यक्ष गाडी चालवताना गुगल मॅप नॅव्हिगेशन सुरू करता, आता मॅप्स फक्त एक अंदाज देत नाही, तर तुमच्या गाडीच्या ॲक्च्युअल लोकेशनसोबत रिअल टाईममध्ये सतत जोडलेला असतो. रस्त्यावरचा अचानक ट्रॅफिक जाम लागला किंवा तुमच्या गाडीचा स्पीड कमी जास्त होत असेल, लगेच त्याचं ETA बदलतं. एखादा रस्ता बंद असेल तर लगेच नवीन रस्ता सुचवला जातो. म्हणजे प्रत्यक्ष जगात जे घडतंय ते त्याच क्षणी डिजिटल स्क्रीनवर दिसतं. यातून आपल्याला पहिला फरक कळतो. सिम्युलेशन एक वेळेचा अंदाज असतो, तर डिजिटल ट्विन सतत रिअल टाईम डेटा सोबत जोडलेला असतो. दुसरा फरक येतो पर्पज आणि ड्युरेशन. रात्रीचा तो अंदाज फक्त एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी होता, किती वेळ लागेल. एकदा उत्तर मिळालं की संपलं. पण सकाळचा जे नॅव्हिगेशन एक्सपिरियन्स आहे हा तुमच्या संपूर्ण प्रवासभर, सुरुवातीपासून ते तुम्ही ऑफिसला पोहोचेपर्यंत सतत सोबत असतो, सतत अपडेट होत राहतो. रात्रीच्या अंदाजात तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन घेतली, त्याचा तुमच्या प्रवासावर काही डायरेक्ट परिणाम झाला नाही. पण सकाळच्या नॅव्हिगेशनमध्ये एक फीडबॅक लूप असतो. रस्त्यावरचा ट्रॅफिक बदलला की लगेच तुम्हाला नवीन सूचना मिळते आणि तुम्ही त्यानुसार आपला रस्ता बदलू शकता. म्हणजे डेटा आणि ॲक्शन एकमेकांवर सतत परिणाम करत असतात. अगदी असंच समजा एका फॅक्टरीतल्या मशीनबाबत सिम्युलेशन तुम्हाला सांगेल की हे मशीन थिरॉटिकली कसं काम करेल, पण त्या मशीनचा डिजिटल ट्विन त्या पर्टिक्युलर मशीनच्या रोजच्या वापरावर आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्सवर आधारित असेल आणि सतत त्याच्याशी जोडलेला राहतो. तर थोडक्यात सिम्युलेशन म्हणजे रात्रीचा एक वेळेचा अंदाज, तर डिजिटल ट्विन म्हणजे सकाळचं लाईव्ह नॅव्हिगेशन, जे प्रत्यक्ष प्रवासासोबत सतत रिअल टाईममध्ये चालतं. तर मित्रांनो, हा होता शब्दटेकचा नवीन भाग, डिजिटल ट्विन. डिजिटल ट्विन तुम्हाला जर नवीन आणि उपयोगी वाटलं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा
आणि असेच नवनवीन टेक टर्म सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.